26 जानेवारी भारतीय संविधानाने दिलेल्या हक्कांसोबतच कर्तव्याची जाणीव करून देणारा दिवस. एकजूट विकास आणि शिक्षणातून राष्ट्र अधिक सक्षम होत आहे. रायगड भूषण श्री मंगेश नेने साहेब, अध्यक्ष पेन एज्युकेशन सोसायटी यांच्या वतीने 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक आणि मनपूर्वक शुभेच्छा. जय हिंद. पेटत्या गाडीतून जीवाची पर्वा न करता सिलेंडर बाहेर काढले. नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र पोलीस न्यूज 24. राधेश्याम यांनी जीवाची पर्वा न करता पेटत्या गाडीतून सिलेंडर बाहेर काढले. कुठलीही अनुचित प्रकार होऊ नये, लोकांचे नुकसान होऊ नये यासाठी आपले कर्तव्य बजावताना त्यांनी आपल्या जीवाची पर्वा केली नाही. पेन वाशी नाका येथे एका सिलेंडर टेम्पोला भीषण आग लागली. सिलेंडरच्या स्फोटाने आगीचा तांडव निर्माण झाला आहे. आग लागताच नागरिकांची पळापळ सुरू. आग एवढी भीषण आहे की या हॉकीमध्ये सिलेंडरने भरलेला टेम्पो जळून खाक झालेला दिसत आहे. आग लागल्याचे समजताच पेन अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली असून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न यशस्वी ठरले. पोलिसांच्या मदतीने ट्रॅफिक जाम झालेली सुद्धा सुरळीत करण्यात आली. कोणतीही जीवितहानी झाली नाही. यामध्ये टेम्पो जळून पूर्ण खाक झाला. दादा, आज तुमच्या कर्मचाऱ्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. मालक या नात्याने काय सांगा? एक BPCLचे वितरक म्हणून आमचे जे मॅनेजर आहेत राधाकिशन बिश्नोई आणि निखिल शिंदे, जे आगीची बातमी मिळताच त्वरित घटनास्थळावर धावून गेले आणि राधाकिशन बिश्नोई यांनी जीवाची पर्वा न करता फायर एक्सटिंग्विशरचा उत्तमरित्या त्याचा एक वापर केला आणि आग विझवण्याचा आटोकात प्रयत्न केला. पण आग एवढी वाढलेली होती की त्याला ते पूर्ण फायर ब्रिगेडच्या गाडीशिवाय त्याचा पर्याय नव्हता. पण खरोखर त्याने कौतुकास्पद काम केलं. आज आपण गॅस कंपनीच्या ऑफिसमध्ये आहोत, भारत गॅस. आणि जो 22 तारखेला जो वाशीनाका येथे गाडी पेटली होती आणि त्याच्यामध्ये सिलेंडरचा स्फोट झाला होता, याच कंपनीतला एक अधिकारी म्हणून तिथं गेला होता आणि त्याची कमाल पाहून लोक हैराण झाले होते. पेटत्या गाडीतून त्यांनी सिलेंडर बाहेर काढली आणि वाचवण्याचा प्रयत्न केला होता. आपल्यासमोर राधेश्याम आहेत. राधेश्याम, आपण जो गेला होता या सिलेंडर काढण्यासाठी, नेमकी आपल्याला भीती वाटली नाही का त्यावेळी? नमस्कार भारत गॅस. नाही, भीतीचा काय प्रश्न नाही आहे. पहिले मी फायर बाटला घेऊन गेलो आणि आग लागलेली होती. पहिले आम्ही आग बुझवण्याचाच प्रयत्न केला. जेवढे सिलेंडर मला बाहेर काढता आले तेवढे काढले, का की त्यांनी दुर्घटना नाही व्हावं तोच आमचा पहिले हे सेफ्टीच्या हिशोबाने आम्ही ते केला आणि प्रयत्न मी केला. जेवढं झालं तेवढे सिलेंडर काढले. पण नंतर आग जास्ती पेटल्यामुळे मला खाली उतरवायला लागला. टोटल गाडीमध्ये किती सिलेंडर होते? टोटल सिलेंडर 52 होते. त्यामध्ये 4 सिलेंडर पहिलेच ते उंबरड्या फाट्यावर ग्राहकाला दिले होते डिलिव्हरी. 48 भरलेले होते त्यामध्ये. आणि त्यानंतर जे बॉडीला लागून सिलेंडर पाठीमागे 8 सिलेंडर होते, त्याला जास्ती आग लागली आणि जेव्हा पहिला सिलेंडर फुटला तर त्या बॉडी पिघलून त्या 8 सिलेंडरवरती पडली. म्हणून ते 8 सिलेंडरचा एक एक करून ते विस्फोट झाले. बाकी सिलेंडर सुरक्षित होते. हे काम करताना तुम्हाला थोडीशी भीती नाही काय वाटली त्याची, म्हणजे की सिलेंडर आहेत, स्फोट होईल, आपल्या जीवाला काय धोका होईल असं काय वाटलं नाही त्यावेळी? नाही सर, पहिले काम दिसतो आणि लोकांची सेफ्टी म्हणून दिसते, ग्राहकांची सेफ्टी, की गाडीला नुकसान न हो, आजूबाजूला कोणाची घरं आहेत त्यांना कोणाला नुकसान नाही व्हायला पाहिजे. त्यामुळे मी सिलेंडर काढण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर जेव्हा सिलेंडरची आग वाढत गेली तर मला खाली उतरवायला लागला आणि खाली उतरले तो प्रॉब्लेम झाला. गाडीचा पूर्ण याच्यामध्ये पूर्ण जळून खाक झाला. हा, गाडी पूर्ण जळून खाक झाली आणि गाडीला जे बॉडीला केबिनला चिपकून जे सिलेंडर होते ते पूर्णपणे फाटले. बाकी सिलेंडरची जी रस्सी मी खोलली होती म्हणून ते सिलेंडर सगळे बाहेर पडले, म्हणून बाकी सिलेंडर वाचले. एक चांगलं मजबूत काम केलेलं आहे त्यांनी आणि जेवढं काढता येईल तेवढं त्यांनी ते सिलेंडर काढले आहेत. कुठंतरी लोकांची जास्त हानी न व्हावा किंवा अजून काही सिलेंडरचा स्फोट होऊन कोणाचं नुकसान न व्हावं ह्याकरता ह्यांनी त्यांनी काम केलं होतं. त्या कामाबद्दल त्यांचं खूप चांगलं कौतुक होत आहे. मी रायगड जिल्हा प्रतिनिधी, महाराष्ट्र पोलीस न्यूजसाठी संजय गायकवाड. महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी रायगड जिल्हा उपसंपादक संजय गायकवाड.